पहाडी दिसते ते नागाची फडीसारखी दिसते आणि आपण त्याच्या खाली आलेलो आहे. शेषनाग आणि जल नीचे शार है, ये जटाई है भगवान की. ये शिवशंकर, ये सब जटाई है, इसके ऊपर से नाम गिरा है जटाशंकर जी भगवान. और ये पानी नीचे से आ रहा है, नेचुरल यार है पहाड़ों से. हाँ एकदम. मित्रांनो नमस्कार, मी संदीप कारंडे आपलं नवीन एका व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. आज आपण आत्ता आलेलो आहोत MP पंचमढी जटाशंकर या ठिकाणावरती. तर आज आपण सविस्तर आपण शंकर महाराज यांचं दर्शन घेणार आहोत आणि जटा शंकर कसं नाव पडलं किंवा इथं जटा आहे त्या जटामधून नॅचरली पाणी कसं येत आहे किंवा इथं जी शेषनागाची ज्या फडी आहे त्या फडीच्या खाली ही गुफा कशी आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. सविस्तर व्हिडिओ आपण पाहणार आहोत. जायचा मार्ग, येण्याचा मार्ग, खडक कशा प्रकारे आहे, त्याच्यानंतर या पाड्या कशा आहेत हे सविस्तर आपण पाहूया. धन्यवाद. कशाचं फुल आहे ते? चीड फुल. खजूर आहे, देशी खजूर. देशी खजूर. ओके. छोटे छोटे पालं लागलेले आहेत इथं आणि जडीबुटी वगैरे इथं सगळं मिळत आहे. फारच छान इकडचं वातावरण आहे. आणि ही पहाडी बघतोय, किती वर्षापूर्वीची ही पहाडी असेल, एकदमच खतरनाक. शिवजी आहेत तिथं. जय शिवशंकर. इथून आपण वरती बघितलं तरी हां गणपतीचा मुकोटा आणि गणपतीची सोंड. कुठे? दगड जो येतो हां. आपल्याला दिसतोय, हां. असा गणपतीचा मुकुटा आणि सोंड अशी आपल्याला दिसते इथून. अरे वा, कसलं भारी भारी तशी आहेत. जटाशंकर या ठिकाणी आज आपण आलेलो आहे उत्तर प्रदेशमध्ये पंचमढी या ठिकाणी. दगडाचं एक विशेष आहे, हां ते सांगतो तिकडून दिसतंय ते. काय आहे विशेष दगडात? म्हणजे दगडाच्या मध्ये छोटे छोटे कंकड आहेत असे, बर. व्हाईट व्हाईट. हां त्यामधून पाण्याचा प्रवाह इकडे तिकडे होण्यासाठी हां ते इथं आपल्याला स्पष्ट दिसते ते जटाशंकर. बर. अजून तर मस्त आणि पहाडीतून आपण चाललेलो आहोत. कुठे? हा जे दगड आहे हां त्या दगडामध्ये पाण्याचा प्रवाह, या ह्याच्यामध्ये पाणी असं हे होतं आपल्याला कंकडामधून असं निघतं. या ह्याच्यामध्ये जागोजागी असे थरावथर दिसत असते. हां पाणी ते बघतोय आपण. प्रवाह. हे आहे ते गारगोटीच्या खड्यासारखं खडा आहेत मध्येच थरात ना, आहे ना मध्ये मध्ये. ओके ये. संतोषचे मित्र भेटलेले आहेत. दुकान लावलेलं आहे संतोषच्या मित्रांनी. ये क्या है? ये पंचमढ़ी की जंगल की जड़ी बूटियाँ हैं, जैसे कि बदन का दर्द, क्या दर्द. अच्छा, जड़ी बूटी काम में आते हैं. शुद्ध शहद. ओरिजिनल आहे. हा ओरिजिनल. ओके समोर गेल्या मी दाखवतो तुम्हाला की तिथं डोंगरावरून. चल तर जय शिवशंभो. अरे जय शिवशंभो. मोठमोठे तिरसूळ आपणाला इथं बघायला मिळत आहेत. चला आपण इथं चप्पल काढून ठेवूया. चप्पल काढून ठेवायला वगैरे.
जबरदस्त मध आहे पहाडे ते आहेत. विकायसाठी ते हे महत्वाचे आहे. अशातून इकडले जे आदिवासी लोक या असं जंगली मऊ काढून हे करतात. आता ही पहाडी आहे असं वाटतं की वरून खाली आपल्या डोक्यात पडत. एकदमच ती नागाच्या फाण्यासारखं आहे. आता पाहण्यासारखं आहे. हम्म. इथून खाली मेन जटाशंकरचं मंदिर. अच्छा, खाली आहे का जटाशंकरचं मंदिर? शंकर भगवान महाराज की जय. या. अरे वा. फोटोग्राफी वगैरे इथून काढली तर मस्त. चला तर मंडळी हे बघतोय आपण कसं जबरदस्त पहाडे आहेत आणि एकदमच असे ढलान आहे खाली. आणि आता आपण निघालेलो आहे शंकर महाराजांच्या तिथं. आपण आता जटाशंकर उत्तर प्रदेशमध्ये पंचमढी या ठिकाणी आलेलो आहे. आणि बघा कसा जबरदस्त शीन आहे. बरं तात्याला बोलवतो की माहिती तात्याला बोलवतो. मंडळी अशा प्रकारे आता पायऱ्या चढून आलेलो आहे आपण. मस्त एकदम छान थंड वातावरण आहे इथे. हे जबरदस्त पहाडी अशी वर आपल्या डोक्याच्या वर अशी वाकलेली दिसते. बघ फारच मोठे मोठे इथं किरसूळ वगैरे. जुना रोड इकडून होता यायला. हा जुना रोड होता का? या. तर जबरदस्त असं शेषनाग गुफामध्ये जातो आता आपण. ओके. विशेषनाश गुफा प्रवेशद्वार जटाशंकर. ओम नमः शिवाय. बघा, उभं राहा. एकदम इथं उभं राहा. जबरदस्त अशी गुफा आहे खाली. इथं उभं राहा. शेषनागची फळी दिसते. हे बघा आपण आता एकदम नागाच्या फळीच्या खाली आलेलो आहे. ही वरती पहाडी दिसते ते नागाची फळीसारखी दिसते आणि आपण त्याच्या खाली आलेलो आहे. मंडळी तो बघू शकतो कुदरती खडकापासून मगरमच्छ आकृती तयार झालेली आहे. एकदम जबरदस्त लांब लचक आहे. एकदम कुदरती आहे. चला आता आपण गुहेत आलेलो आहे खाली. आता आपण मेन जटाशंकर मंदिराजवळ निघालो. जाणार आहे. फार अंधार दिसतो इथं. वरती डोकं बघा. आणि मंडळी बघताय तुम्ही आपण एकदम मोठी पहाडी आहे त्याच्या खालून निघालेलो आहे. फोटो काढून देण्याचं व्यवस्थित. हां तर पुढे फोटो काढून देत नाहीत मंडळी आता ओरिजिनल तिथं. तर आता आपण पाहूया तिथेच आपण लास्ट याचा व्हिडिओ आपण थांबवतोय. जर व्हिडिओ मिळाला तर आपण करू शकतो पुढे. ठीक आहे. पाण्यातून जायचं आहे आता. हे पुढे जटा आहे. त्या जटाची पाणी आहे. हां हे शेषनाग आणि जल नीचे शार है. ये जटाई है भगवान की. ये शिवशन ये सब जटाई है. इसके ऊपर से नाम गिरा है जटाशंकर जी भगवान. नेचुरल यार है. पहाड़ों से हाँ एकदम तुम देख सकते हैं. यहाँ फोटोग्राफी मना है लेकिन महाराज जी ने अपने को दिया है परमिशन. ये देख सकते हैं आप ज़बरदस्त जटा से पानी आ रहा है इधर. ठीक है. प्रसाद घेतलेला आहे मंडळी. आपण आलेलो आहे तिथून. फोटोग्राफी करून देत नाहीत तरी देखील आपण फोटो काढलेला आहे. तर आता आपण बघितलं मंडळी तर संतोषित आर्मीमध्ये असल्यामुळं आपल्याला परमिशन दिली फोटोग्राफीला. आणि जबरदस्त असतं तर नॅचरली पाणी जमिनीमधून येते जगामधून येते की महाराजांनी आपल्याला दाखवलेला आहे. आपण इथं बघू शकतो टोल कसा इथं अडकलेला आहे. हे तकरीबन 1.5 किलोमीटर एक सर्वे टीम गेलेली. 1.5 किलोमीटर आत गेलेली. हां तर ते असं पहाडी नाले आहे. 1.5 किलोमीटर आहे अशी. आणि हा एवढा मोठा दगड अडकला आहे इथं. ते असे भरपूर असे टोल अडकले. अरे बापरे. आणि हे पहाडी आहे
हे मध्ये मध्ये असं गारगोटीचा असा थर लागलेला आहे पाणी नॅचरली निघण्यासाठी. या थरामध्ये हे गारगोटीचं जे थर आहे चटकतंय त्यातून नॅचरली पाणी निघते. आता एवढा उन्हाळा आहे मंडळी तरी देखील हे पाणी बघू शकतो पहाडीतनं कसं येतं इथे जबरदस्त. जटाशंकर महाराजांच्या इथं आहे आपण. फार नॅचरली आहे, फार थंड आहे वातावरण. धुकं पण आलेलं आहे बघू शकतो आपण. तर मंडळी अशा प्रकारे आपण गोव्यातून बाहेर आलेलो आहे. आता महादेवाचं दर्शन घेतो. तर मंडळी अशा प्रकारे आपण आता दर्शन घेऊन आलेलो आहे. आता पाडी चढून आपण पुन्हा जाणार आहे. फार छान अनुभव होता हा फोटोग्राफी. इथं पण फोटोग्राफी करू शकत नाही आपण. करू शकतो. हां फोटो काढले. वीडियो बना रहा हूँ. तर मित्रांनो जसं आता दर्शन झालं तसं आता आम्ही जेवढ्या पायऱ्या खाली उतरलेलो होतो ते आता आम्ही वरती निघालेलो आहोत. फार थकान महसूस होते इथं आल्यानंतर. आपली बॉडी व आपली हेल्थ एकदम छान पाहिजे इथे. तर मंडळी आता पायऱ्या चढून आपण वर आलेलो आहे. मंडळी एवढ्या दगडा होत दगड हा तळ कसा काय उभा राहिला. तर मंडळी पाहिलं का केवढा मोठा दगड आहे आणि एवढ्या दगडावरती हात तळ आहे. जबरदस्त. आणि इथेच शंकर महाराज आहेत आपण बघू शकतो. या तुम्हाला दाखवतो. बघितलं तर मंडळी हे हनुमान मंदिर आहे. आता आम्ही हनुमान मंदिरात निघालोय. जटाशंकरच्या सुरुवातीलाच आहे. राम मंदिर. जय श्रीराम. अच्छा हा कोणता दगड आहे पाण्यात तरतो. तर मंडळी अशा प्रकारे आता आपण दर्शन केलेलं आहे. व्हिडिओग्राफी फोटोग्राफी करून देत नाही आहेत. संतोषमुळे आपल्याला तिथं मिळाले फोटोग्राफी वगैरे करायला. दगड पण उचलून बघितला आज आपण. बघू. तर मंडळी अशा प्रकारे आपण दर्शन करून आलेलो आहे जटाशंकर महाराजांचं. आता आपण
पार्किंगमध्ये आलेलो आहे. आता आपण जाणार आहोत पांडव गुफामध्ये. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझ्या पद्धतीनं जास्तीत जास्त दाखवण्याचा, इथली माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. चला, आपण पार्किंगमध्ये आलेलो आहे.